श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आजपासून पितृपक्ष हा चालू होत आहे. पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. या काळामध्ये आपल्या पितृदेवतांचे पूजन करण्याची धार्मिक मान्यता आहे. पितृदोष निवारण्यासाठी या काळात पितरांचे काही उपाय करण्यात येतात. तर पहा, पितृपक्षामध्ये अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला पितृपक्ष संपतो. हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला अत्यंत महत्त्व असते. या काळामध्ये आपल्या पितरांच्या आत्म्यासाठी पूजन केले जाते, तसेच काही उपाय केले जातात. या उपायांनी आपला पितृदोष नाहीसा होतो अशी मान्यता आहे. पितृपक्ष हा 15 दिवसाचा असतो. यामध्ये प्रत्येकाच्या पितरांचे पूजन तिथीनुसार केले जाते असे म्हणतात. या काळामध्ये आपले पितृदेव आपल्याकडे जेवणासाठी येतात. त्यांच्यासाठी नैवेद्य बनवून दाखवल्यास पितृ प्रसन्न होऊन आपल्या कुटुंबावर कृपा करतात. यामुळे आयुष्यात सुख शांती आपल्याला लाभते. आणि शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की पितृलोकाचा उल्लेख हा करण्यात आलेला आहे, ज्याला यमराजाचे लोक असेही म्हणतात. हे जग मृत्यूनंतर आत्म्याचे निवासस्थान मानले जाते. पुराण आणि शास्त्रामध्ये पितृलोकांच्या काळाच्या गणनेबद्दलही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. असं म्हटलं जातं की पितृलोकाचा एक दिवस हा पृथ्वीवरील एका वर्षाच्या बरोबरीचा आहे. काळाची संकल्पना समजून घेण्याचा हा एक मार्ग आहे, जिथे वेगवेगळ्या जगात काळाची गती वेगळी मानली जाते. शास्त्रामध्ये पितृलोक हे असे स्थान मानले जाते जिथे मृत्यूनंतर काही काळ आत्मे राहतात. विशेषतः ज्या आत्म्यांना मोक्ष मिळू शकत नाही, या ग्रंथामध्ये केवळ पितृलोकाचे वर्णन केले गेलेले आहे. गरुड पुराणामध्ये आणि शास्त्रानुसार देव, मानव आणि पूर्वजांसाठी काळाची गणना ही वेगवेगळी आहे. तर पहा, आपल्याला काही गोष्टी ह्या पाळायच्या असतात. पितृपक्षामध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टी पाळायच्या असतात. तर आपल्याला असा एक उपाय करायचा आहे, म्हणजेच ह्या ज्या 3 गोष्टी आहेत तर त्या आपल्याला या पितृपक्ष संपेपर्यंत कुणालाही द्यायच्या नाहीत. आपल्या घरातून ह्या 3 वस्तू आपल्याला चुकूनही कुणाला द्यायच्या नाहीत. या गोष्टी ज्या आहेत तर त्या 99% लोकांना माहीत नसतील. लक्ष्मी आपल्या घरातून साथ सोडून जाईल जर आपण ह्या 3 वस्तू कुणालाही दिल्या तर. आपल्या घराला पितृदोष लाभेल, अशा बऱ्याच समस्या आपल्या घरामध्ये निर्माण होतील आणि आपल्या घरातील पैसा हा संपून जाईल, म्हणजेच लक्ष्मी आपली साथ सोडून जाईल. त्यामुळे आपल्याला या पितृपक्षामध्ये या 3 वस्तू कुणालाही द्यायच्या नाहीत. या कोणत्या वस्तू आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला या पितृपक्षामध्ये ज्या गोष्टी पाळायच्या आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम पितृदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, पितृपक्ष हा आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी आलेला आहे. आपले जे पित्र आहेत तर त्यांचे कृपा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहावे, आपल्या जीवनातील पितृदोष दूर व्हावा, यासाठी आपल्याला या पितृपक्षामध्ये पितरांचे तर्पण आणि श्राद्ध हे करावे लागते. आता पहा, ज्या व्यक्तींचे पालक जे आहेत तर ते मृत्यू पावलेले आहेत तर यांनी आपल्या पितरांसाठी रोज सकाळी उठून तर्पण करायचं आहे. म्हणजेच त्यांनी रोज दक्षिणेकडे तोंड करून या 15 दिवसामध्ये एक पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये दूध, कच्चं दूध आणि काळे तीळ जे आहेत तर ते मिसळून दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पितरांना अर्घ द्यायचा आहे, म्हणजेच तर्पण करायचं आहे. तर पहा, या पितृपक्षामध्ये जे आपले पूर्वज आहेत, म्हणजे जे आपले पित्र आहेत तर ते पृथ्वी तलावरती येत असतात आणि त्यांची आत्म्याला शांती मिळावी, त्यांच्या कृपा आपल्यावरती राहावी, यासाठी आपल्याला त्यांच्यासाठी पित्र घालावे लागतात आणि नैवेद्य त्यांना दाखवावा लागतो. पिंडदान, श्राद्ध हे आपल्याला करायचे असते. तर पहा, पितृपक्षामध्ये आपल्याला गाईला, कावळ्याला
त्याचबरोबर कुत्र्यांना काही गोष्टी ज्या खाऊ घालायच्या असतात आणि त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये रोज गाईला आपल्याला एक भाकर जी आहे किंवा एक चपाती जी आहे तर ती रोज खाऊ घालायची आहे. जर आपण गाईला भाकरी किंवा मग हिरवा चारा खाऊ घातला तर ह्या पितृपक्षामध्ये पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात, देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपला पितृदोष देखील नाहीसा होतो. त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून एक पूर्वजांच्या नावाने दिवा हा लावायचा आहे. आणि पहा, दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा मानली जाते, पितरांची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेला एक दिवा सकाळ संध्याकाळ आपल्याला आवर्जून लावायचा आहे. यामुळे आपले पूर्वज जे आहेत तर ते प्रसन्न होतात. त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये मद्यपान, मांसाहार हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. तसेच पितृपक्षामध्ये नवीन घर खरेदी सुद्धा करू नये. या पितृपक्षामध्ये आपल्याला दागदागिने, जमीन, बंगला यासारख्या गोष्टी खरेदी करायच्या नाही. पहा, पितृपक्षामध्ये सोन्याचे भाव हे कमी होतात आणि बऱ्याच वेळा आपण भाव कमी झाला म्हणून ते वस्तू खरेदी करायला जात असतो. परंतु पितृपक्षामध्ये चुकूनही आपल्याला सोनं खरेदी करायचं नाही, कारण ज्या बी वस्तू आपण खरेदी करतो ते पितरांना दान होतात. त्यामुळे आपल्याला त्याचा लाभ आपल्याला होत नाही. त्यामुळे आपण या ज्या वस्तू आहेत तर ते या पितृपक्षामध्ये खरेदी करायच्या नाही. त्याचबरोबर केस कट करणे यासारख्या गोष्टीसुद्धा टाळायच्या आहेत. त्याचबरोबर या काळामध्ये आपल्याला नकारात्मक भावना देखील आपल्या मनामध्ये चुकूनही आणायच्या नाहीत. तसेच पितृपक्षामध्ये कांदा लसूण देखील सेवन करू नये, यामुळे आपला राग देखील वाढत असतो. तसेच पितृपक्षामध्ये जे घराची दुरुस्ती करण्याचं काम असेल तर ते सुद्धा टाळावं. त्याचबरोबर तुम्हाला जर एखाद्या देवस्थानी जायचं असेल तर तुम्ही हे जे पितृपक्ष आहेत या पितृपक्षामध्ये जाणं टाळावं. आणि पहा, ज्यावेळेस आपण घराची दुरुस्ती करायची असते त्यावेळेस आपले जे पितृ असतात पहा, तर ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये येत असतात. किड्या मकोडे किंवा मग मुंग्या असतील किंवा कीटक असतील, कोणत्या तरी रूपाने ते आपल्या घरामध्ये येत असतात आणि आपण जर दुरुस्तीचं काम केलं तर ते त्यामध्ये मरण पावतात आणि आपल्या घराला पितृदोष लाभला जातो. त्यामुळे आपल्याला या गोष्टी देखील करायच्या नाही. तर पहा, मानवाचे 360 दिवस हे देवतांच्या एका दिवसासारखे आहेत आणि मानवाचे 30 दिवस हे पूर्वजांच्या एका दिवसासारखे असतात. या गणनेनुसार पितृलोकाचा एक महिना पृथ्वीच्या 30 वर्षा इतका आहे आणि पितृलोकाचा एक वर्ष हे पृथ्वीच्या 360 वर्षा इतकं आहे. पितृलोक हा पूर्वजांच्या ऋणाशी संबंधित आहे, ज्याच्यासाठी श्राद्ध आणि तर्पण सारखी कर्म केली जातात. हिंदू मान्यतेनुसार जेव्हा आपण पितृपक्षात तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान करतो तेव्हा ते थेट पूर्वजांपर्यंत पोहोचते. वेळेतील या फरकावरून असे दिसून येते की पूर्वजांच्या दृष्टिकोनातून वर्षातून एकदा केलेले श्राद्ध त्यांच्यासाठी सतत ताजेपणा आणि समाधान निर्माण करते, ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. असंही मानलं जातं की पितृपक्षामध्ये पितृलोकांचे दरवाजे उघडतात आणि पूर्वज पृथ्वीवरती त्यांच्या वंशजांना भेटण्यासाठी येतात. म्हणूनच या काळात श्राद्ध आणि तर्पण यांचा विशेष महत्त्व आहे. हा काळ जो आहे तर हा एक धार्मिक विधी नाही, तर पूर्वजांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग देखील आहे. आता बघा, आपल्याला पितृपक्षामध्ये कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे. तर आपल्या या पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज आहेत तर त्यांच्याबद्दल वाईट बोलू नये. आता बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपल्या पूर्वजांबद्दल वाईट गोष्टी बोलत असतो, कारण त्या काळामध्ये अशा काही गोष्टी घडलेल्या असतात त्या आपल्याला खटकत असतात आणि त्यामुळे आपण काहीतरी वाईट या काळामध्ये बोलून जातो. म्हणून आपल्याला पितृपक्षामध्ये पूर्वजांबद्दल वाईट गोष्टी ह्या बोलायच्या नाहीत. त्याचबरोबर या काळामध्ये कांदा लसूण, मद्यपान, मांसाहार हे वर्ज्य करायचं आहे. त्याचबरोबर आपल्या वडीलधाऱ्यांचा आपल्याला आदर सन्मान करायचा आहे. या पितृपक्षामध्ये शुभकार्य, मुंडन, लग्न यासारख्या गोष्टी करू नये. तर पहा, पितृपक्षामध्ये बरेच जण नवीन कपडे खरेदी करतात, परंतु या काळामध्ये नवीन कपडे खरेदी करणं सुद्धा अशुभ मानलं जातं. त्यामुळे या काळामध्ये नवीन कपडे खरेदी करू नये किंवा नवीन कपडे घालू देखील नाही. तसेच या पितृपक्षामध्ये पीठ किंवा धान्य खरेदी करून आणू नका. ते पितृपक्ष लागण्या अगोदरच तुम्हाला खरेदी करून ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर पितृपक्षामध्ये झाडू खरेदी करू नये, कारण झाडू खरेदी केला तर आपली धनहानी होऊ शकते. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये मोहरीचं तेल जे आहे तर ते सुद्धा चुकूनही खरेदी करू नये.
तर पहा, शनीचा जे वाईट प्रभाव आहे तर तो आपल्यावरती पडत असतो, म्हणून आपल्याला मोहरीचं तेल या पितृपक्षामध्ये खरेदी करायचं नाही. तसेच या पितृपक्षामध्ये आपल्याला शिळं अन्न ग्रहण करायचं नाही आहे. त्याचबरोबर चणे, डाळ, जिरे, काळं मीठ, मिरी, काकडी, मुळा, दुधी भोपळा यांचे सेवन देखील आवर्जून टाळायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घरातील या 3 वस्तू पितृपक्षाची समाप्ती होईपर्यंत कुणालाही द्यायच्या नाहीत. आता पहा, सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे उसने पैसे. तर ती उसने पैसे आपल्याला चुकूनही कुणाला द्यायचे नाही. तुमची कितीही जवळची किंवा कितीही महत्त्वाची व्यक्ती असू द्या, तरीही तुम्हाला उसने पैसे हे त्या व्यक्तीला द्यायचे नाही. उसने पैसे तुम्हाला कुणाला द्यायचेही नाही आणि कुणाकडून घ्यायचे देखील नाही. कुणाकडून कर्ज देखील तुम्हाला या पितृपक्षामध्ये घ्यायचं नाही. जर आपण कुणाला उसने पैसे दिले किंवा उसने पैसे घेतले तर आपल्या घरातील लक्ष्मी जी आहे तर ती निघून जाते. आपल्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण होते. त्यामुळे आपल्याला या पितृपक्षामध्ये या गोष्टी टाळायच्या आहेत. यानंतरची दुसरी वस्तू आहे ती म्हणजे कुशा. आता कुशा बऱ्याच जणांना माहीत असेल, बऱ्याच जणांना माहीत देखील नसेल, ज्यामध्ये आपण पितरांचं तर्पण करत असतो. कुशा हे दर्पण करताना वापरले जाते. पूर्वजांचे दर्पण हे कुशाशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या घरातली कुशा जी आहे तर ती कधीही कुणाला द्यायची नाही. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या शेजारी पाजारी त्यांच्याकडे ही कुशा वगैरे नसेल तर ते आपल्याला मागण्यासाठी येतात, परंतु चुकूनही आपल्याला ती द्यायची नाही. आता यानंतरची पुढची वस्तू आहे ती म्हणजे तांदूळ. तर तांदूळ देखील तुम्हाला कुणालाही द्यायची नाही, कितीही महत्त्वाची, कितीही जवळची व्यक्ती असू द्या. आता पितृपक्षामध्ये दान करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. पितृपक्षात दान केल्याने आपल्याला त्याचे दुप्पट फळ प्राप्त होत असते. तर आपल्याला तांदळाचं दान देखील करायचं नाही. या पितृपक्ष संपेपर्यंत तुम्हाला हे तांदळाचं दान देखील करायचं नाही. कारण तांदळाची आपण खीर बनवतो, दही भात बनवतो आणि हे दही भात खीर हे आपल्या पूर्वजांना समर्पित आहे आणि या पितृपक्षामध्ये आपल्याला हे चुकूनही करायचं नाही. म्हणून तुम्हाला या 15 दिवसात तांदूळ हे कुणालाही द्यायचे नाही. तसेच आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला तुम्हाला एक दिवा आवर्जून लावायचा आहे आपल्या पूर्वजांसाठी. असा दिवा जर आपण पितृपक्षामध्ये दक्षिण दिशेला लावला तर आपल्या पूर्वजांच्या जीवनातील अंधार हा दूर होतो. त्याच पद्धतीने आपल्या जीवनातील अंधार देखील दूर होतो. ज्या पद्धतीने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये उजेडाची गरज असते, म्हणजेच प्रकाशाची गरज असते, त्याच पद्धतीने आपल्या पूर्वजांना देखील त्यांच्या आयुष्यामध्ये हे जे दिवा आहे तर तो प्रकाश दाखवण्याचं काम हा करत असतो. तर त्यामुळे असा दिवा हा नक्की लावा. अशा पद्धतीने ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत छोट्या छोट्या, तर ह्या आपल्याला पितृपक्षामध्ये नक्की पाळायच्या आहेत. जे नियम सांगितले आहेत ते सुद्धा पाळायचे आहेत आणि ज्या वस्तू सांगितल्या आहेत त्या कुणालाही द्यायच्या नाही. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.